शिक्षणार्थी मित्रांनो, आपण लेसन बघणार आहोत वेल्डिंग प्रोसेस किंवा वेल्डिंग. वेल्डिंग ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये हीटचा उपयोग करून तसेच प्रेशरचा वापर करून अथवा प्रेशरच्या वापराशिवाय फिलर मटेरियलच्या साहाय्याने दोन समान धातू जोडले जातात. त्यानंतर आपण वेल्डिंग मेथड्स जे आहे त्याचे क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण पुढील चार्टमध्ये फ्लो चार्टमध्ये बघू शकतो. वेल्डिंग मेथड्सला दोन पार्टमध्ये डिवाइड केलेले आहे. पहिल्या पार्टला वेल्डिंग प्रेशर वेल्डिंग असे म्हणतात, तसेच दुसरा जो पार्ट आहे तो फ्युजन वेल्डिंगमध्ये मोडतो. प्रेशर वेल्डिंगमध्ये मुख्यतः 3 पार्टमध्ये त्याचं विभाजन केलेले आहे. पहिलं फोर्ज वेल्डिंग, रेजिस्टंट वेल्डिंग आणि थर्मिट वेल्डिंग. त्याचबरोबर फ्युजन वेल्डिंगला 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग आणि थर्मिट वेल्डिंग. रेजिस्टंट वेल्डिंगला फर्दर 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे, ज्यामध्ये बट वेल्डिंगला प्लेन वेल्डिंग आणि फ्लॅश वेल्डिंगमध्ये डिवाइड केलं आहे. त्याचबरोबर फ्युजन वेल्डिंगमधील आर्क वेल्डिंगला 4 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहे. मेटल आर्क, कार्बन, इनर्ट गॅस आणि ॲटॉमिक आर्क वेल्डिंग. तसेच गॅस वेल्डिंगला पण फर्दर 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. ऑक्सी ॲसिटिलीन गॅस वेल्डिंग आणि ऑक्सिजन अदर फ्युल गॅसेस वेल्डिंग. आता या क्लासिफिकेशनला आपण डिटेलमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. वेल्डिंग करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारच्या हीटचा वापर करतो यावरून वेल्डिंग प्रोसेसचे ठळक वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन पुढील प्रमाणे करण्यात येते. 1 इलेक्ट्रिक वेल्डिंग प्रोसेस, 2 गॅस वेल्डिंग प्रोसेस, 3 इतर वेल्डिंग प्रोसेस, 4 ॲटॉमिक हायड्रोजन आर्क वेल्डिंग, 5 इनर्ट गॅस आर्क वेल्डिंग, 6 कार्बन डायऑक्साइड गॅस आर्क वेल्डिंग, 7 सबमर्ज आर्क वेल्डिंग, 8 प्लाझ्मा आर्क वेल्डिंग, 9 इलेक्ट्रोस्लॅग आर्क वेल्डिंग. त्यातील आता इलेक्ट्रिक वेल्डिंग प्रोसेसचे वर्गीकरण आपण पुढीलप्रमाणे बघणार आहोत, ज्यामध्ये 1 इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग, इलेक्ट्रिक रेजिस्टंट आर्क वेल्डिंग, लेझर वेल्डिंग, इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग. त्यानंतर इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग जे आहे त्याचे वर्गीकरण आता आपण पुढीलप्रमाणे बघणार आहोत. 1 मेटॅलिक आर्क वेल्डिंग, 2 कार्बन आर्क वेल्डिंग, 3 ॲटॉमिक हायड्रोजन आर्क वेल्डिंग, 4 सबमर्ज आर्क वेल्डिंग, 5 इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंग, 6 प्लाझ्मा आर्क वेल्डिंग. त्यानंतर आपण इलेक्ट्रिक रेजिस्टंट वेल्डिंगचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे बघणार आहोत. त्यात प्रथम स्पॉट वेल्डिंग, 2 सीम वेल्डिंग, 3 बट वेल्डिंग, 4 फ्लॅश वेल्डिंग किंवा फ्लॅश बट वेल्डिंग, 5 प्रोजेक्शन वेल्डिंग. त्याचबरोबर गॅस वेल्डिंगचे जे वर्गीकरण आहे ते पुढीलप्रमाणे आहे. 1 ऑक्सी ॲसिटिलीन गॅस वेल्डिंग, ज्यामध्ये फ्यूल गॅस म्हणून ॲसिटिलीन गॅसला यूज केले जाते आणि ऑक्सिजन हा सपोर्टिंग कंबशन गॅस म्हणून यूज केला जातो. तसेच त्याचबरोबर दुसरं आहे ऑक्सी हायड्रोजन गॅस वेल्डिंग, 3 ऑक्सी कोल गॅस वेल्डिंग, 4 ऑक्सी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस वेल्डिंग किंवा ऑक्सी LPG वेल्डिंग, 5 एअर ॲसिटिलीन गॅस वेल्डिंग. त्याचबरोबर क्लासिफिकेशनच्या स्लाइडमध्ये जे आपण इतर गॅस किंवा अदर गॅस वेल्डिंग जे बघितले होते त्यांचं वर्गीकरण असं पुढीलप्रमाणे आहे. 1 थर्मिट वेल्डिंग, 2 फोर्ज वेल्डिंग, 3 फ्रिक्शन वेल्डिंग, 4 अल्ट्रासोनिक वेल्डिंग, 5 एक्सप्लोजिव्ह वेल्डिंग, 6 कोल्ड प्रेशर वेल्डिंग, 7 प्लास्टिक वेल्डिंग. वेल्डिंग प्रोसेसमधील काही महत्त्वाचे जे पार्ट्स किंवा महत्त्वाचे जे घटक यूज केले जातात त्यांबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. त्यामध्ये पहिलं फिलर रॉड किंवा वेल्डिंग रॉड. वेल्डिंग रॉडचा फिलर रॉड असेही म्हणतात. फिलर रॉडचा उपयोग वेल्डिंग करत असताना एक्स्ट्रा मेटलचा पुरवठा करण्यासाठी केला जातो. फिलर रॉडच्या टोकावर मेल्टिंग होते. त्यानंतर एज प्रिपरेशन. एज प्रिपरेशन हा महत्त्वाचा वेल्डिंग प्रोसेसचा भाग असून सर्वप्रथम एज व्यवस्थित प्रिपेअर केल्यानंतर पुढील वेल्डिंग प्रोसेसला आपण सुरुवात करत असतो. त्यामध्ये धातूची वेल्डिंग प्रोसेस चांगल्या प्रकारे होण्यासाठी चांगली एज प्रिपरेशन करणे गरजेचे असते. म्हणजेच
मेटलला जो सरफेस वेल्ड करायचा आहे त्याची बिवेलिंग व त्यावरील डस्ट, माती, ग्रीट, ऑइल आणि ग्रीस व्यवस्थित क्लीन करणे म्हणजेच एज प्रिपरेशन होय. चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे आपण एज प्रिपरेशनच्या वेगवेगळ्या पद्धती बघणार आहोत. त्यात सर्वात वर दिलेलं आहे स्क्वेअर एज, त्याखाली सिंगल व्ही, त्यानंतर सिंगल जे, त्यानंतर सिंगल यू, त्यानंतर डबल व्ही व त्यानंतर डबल यू. हे एज प्रिपरेशन ज्या प्रकारची थिकनेसची आपण प्लेट वेल्ड करणार आहोत त्या थिकनेसवर अवलंबून असते. त्यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेल्डेड जॉईंट्स बघणार आहोत. वेल्डेड जॉईंट्सचे वर्गीकरण हे दोन मेटल पीसचे वेल्ड करायचे आहेत त्यांच्या रिलेटिव्ह पोझिशनवर किंवा त्यांच्या ठेवण्याच्या पोझिशनवर आपण पुढील प्रमाणे ठरवले आहे. त्यात प्रथम बट जॉईंट, 2 लॅप जॉईंट, 3 टी जॉईंट, 4 कॉर्नर जॉईंट, 5 एज जॉईंट. सदर जॉईंट्स जे आहेत ते आपण चित्रात दाखविल्याप्रमाणे बघू शकतो. आपण गॅस वेल्डिंग बद्दल माहिती करून घेऊ. गॅस वेल्डिंग ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे वेल्डिंग प्रोसेसमध्ये, जी औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने यूज केली जाते. गॅस वेल्डिंग प्रोसेसमध्ये 2 मेटल पीसचे सरफेस वेल्ड करायचे आहेत. त्यांना गॅस फ्लेमच्या साहाय्याने मेल्ट करून एकमेकांशी जॉईंट केले जाते. गॅस वेल्डिंग करण्यासाठी सुटेबल मेटल पीसची थिकनेस ही 2 mm ते 25 mm इन 1 पास एवढी असावी. चित्रामध्ये आपण गॅस वेल्डिंगच्या प्रोसेसची अरेंजमेंट बघत आहोत. त्यात वर्कपीस जो आपल्याला वेल्ड करायचा आहे त्याला आपण टॉर्चच्या साहाय्याने गरम करत आहोत. टॉर्चला आपण ऑक्सिजन तसेच ॲसिटिलीन याचा सप्लाय किंवा फ्यूल गॅस याचा सप्लाय आपण दिलेला आहे. ज्या 2 सिलेंडरपैकी ब्लॅक कलरच्या सिलेंडरमध्ये किंवा काळ्या कलरच्या सिलेंडरमध्ये आपण ऑक्सिजन असतो, तसेच रेड कलरच्या सिलेंडरमध्ये जो फ्यूल आपण यूज करणार आहोत, उदाहरणार्थ ॲसिटिलीन, तो आपण यूज करतो. या टॉर्चच्या साहाय्याने आपण मेटल जॉईंट तयार करण्यासाठी प्रथम दोन्हीही पॅरेंट मेटलला गरम करून मेल्ट करतो आणि फिलर मेटलच्या साहाय्याने नंतर वेल्डिंग प्रोसेस कंप्लीट करतो. त्यानंतर ऑक्सीॲसिटिलीनची जी सिस्टीम आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. ऑक्सीॲसिटिलीनचे जे प्लांट्स आहेत एकतर हाय प्रेशर किंवा लो प्रेशरवर असतात. हाय प्रेशरचे जे प्लांट आहेत ते 1 kg/cm² एवढ्या हाय प्रेशरचे ॲसिटिलीन वापरतात. नेहमी वापरात येणारे सिलेंडरमधील ॲसिटिलीन यास डिझॉल्व्ह ॲसिटिलीन असेही म्हणतात. लो प्रेशरचे जे प्लांट्स आहेत ते 0.017 kg/cm² इतक्या लो प्रेशरचे ॲसिटिलीन वापरतात. त्यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण गॅस वेल्डिंगमध्ये वापरात येणारे गॅसेस जे आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. गॅस वेल्डिंग प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या फ्यूल गॅसेसच्या मदतीने हीट तयार होते. त्या पुढील प्रमाणे आहेत. पहिली गॅस आहे ॲसिटिलीन गॅस, नंतर हायड्रोजन गॅस, कोल गॅस, लिक्विड पेट्रोलियम गॅस किंवा LPG. त्यानंतर एक मुख्य घटक जो आपण प्रत्येक ज्वलन प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो तो म्हणजे ऑक्सिजन. त्याविषयी आता ऑक्सिजन विषयी आता आपण माहिती घेणार आहोत. त्यालाच आपण सपोर्टर ऑफ कंबशन गॅस असेही म्हणतो. गॅस वेल्डिंग करता आपण येणाऱ्या सर्व फ्यूल गॅसेस हे ऑक्सिजनच्या मदतीने जळतात, म्हणून ऑक्सिजनला सपोर्टर ऑफ कंबशन असेही म्हणतात. जळणाऱ्या फ्यूल गॅसेसचे ऑक्सिजन बरोबर जे कॉम्बिनेशन होते ते आता आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. प्रथम ऑक्सिजन प्लस ॲसिटिलीन, त्याला आपण ऑक्सीॲसिटिलीन फ्लेम असेही म्हणतो. ऑक्सिजन आणि हायड्रोजन च्या गॅस फ्लेमला आपण ऑक्सीहायड्रोजन गॅस फ्लेम असे म्हणतो. ऑक्सिजन आणि कोल मिळून ऑक्सीकोल गॅस फ्लेम, त्याचबरोबर ऑक्सिजन आणि LPG मिळून ऑक्सी LPG गॅस फ्लेम किंवा ऑक्सी लिक्विड पेट्रोलियम गॅस फ्लेम तयार होते. ऑक्सीॲसिटिलीन गॅस फ्लेममध्ये आता काही 3 प्रकारच्या जे आहेत त्या फ्लेम तयार होत असतात आणि तिन्ही प्रकारच्या फ्लेमचे सिग्निफिकन्स जे आहे किंवा महत्त्व जे आहे ते वेगवेगळे आहे. ते आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. गॅस फ्लेम कॉम्बिनेशन्स जे आहे ते बघणार आहोत. ऑक्सीॲसिटिलीन गॅस फ्लेम
चे तापमान जे असते ते 3100 डिग्री सेल्सिअस पासून 3300 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. उपयोग: ऑक्सी ॲसिटिलीन गॅस फ्लेम सर्व फेरस आणि नॉन फेरस धातू आणि त्यांचे मिश्र धातू म्हणजे अलॉय, गॅस कटिंग, स्टील ब्रेझिंग, कांस्य वेल्डिंग, धातू फवारणी आणि पावडर फवारणी ऑपरेशनसाठी वापरले जाते. ऑक्सी हायड्रोजन गॅस फ्लेम हिचे तापमानची रेंज जी आहे ती 2400 डिग्री सेल्सिअस ते 2700 डिग्री सेल्सिअस एवढी असते. ऑक्सी हायड्रोजन गॅस फ्लेमचा उपयोग: ऑक्सी हायड्रोजन गॅस फ्लेम फक्त ब्रेझिंग, सिल्वर सोल्डरिंग आणि पाण्याखाली जे स्टीलचे कटिंग करतो त्या ऑपरेशनमध्ये आपण ऑक्सी हायड्रोजन गॅस फ्लेमचा वापर करतो. त्यानंतर ऑक्सी लिक्विड पेट्रोलियम गॅस फ्लेम याची तापमानाची रेंज 2700 डिग्री सेल्सिअस ते 2800 डिग्री सेल्सिअस एवढी असते. ऑक्सी लिक्विड पेट्रोलियम गॅस फ्लेमचा उपयोग आपण बघणार आहोत. या फ्लेममध्ये कार्बन आणि ओलाव्याचा प्रभाव असतो. हे फक्त स्टील गॅस कटिंग आणि स्टीलला गरम करण्यासाठी वापरले जाते. चौथं, ऑक्सिकोल गॅस फ्लेम. ऑक्सिकोल गॅस फ्लेमचे तापमान जे आहे ते इतर गॅस फ्लेमपेक्षा थोडे कमी असते. 1800 डिग्री सेल्सिअस ते 2200 डिग्री सेल्सिअस इतके असते. याचा उपयोग: या फ्लेममध्ये कार्बनचा प्रभाव असतो म्हणून याचा उपयोग सिल्वर सोल्डरिंग आणि ब्रेझिंगसाठी केला जातो. नंतर आपण बघणार आहोत गॅस वेल्डिंग नोझल साईज आणि सिलेक्शन. ऑक्सी ॲसिटिलीन गॅस वेल्डिंग प्रोसेसमध्ये किंवा गॅस वेल्डिंग प्रोसेसमध्ये नोझल हा एक मुख्य घटक आहे. त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. वेल्डिंग नोझल हा वेल्डिंग ब्लो पाईपचा एक पार्ट आहे जो कॉपर या धातूपासून बनलेला आहे. नोझलला एक बारीक छिद्र असते, त्याला ओरिफाईस असे म्हणतात. नोझलच्या या ओरिफाईस समोरून फ्लेमला इग्नाइट केले जाते. चित्रात दाखविल्याप्रमाणे आपण विविध नोझलचे पार्ट्स किंवा विविध नोझल दाखवलेले आहेत. नोझलचे काही साईज असतात जे कॉमनली वापरले जातात ते पुढील प्रमाणे: 1, 2, 3, 4, 7, 10, 13, 18, 25, 35, 45, 55, 70 आणि 90 अशा प्रकारचे काही नोझलचे साईज आहेत, ज्यांचा सिलेक्शन आपण वेगवेगळ्या थिकनेसच्या प्लेटला जोडण्याकरिता करतो. उदाहरणार्थ 0.8 mm ची जी थिकनेस आहे त्यासाठी नोझल साईज 1 आहे आणि ऑक्सी ॲसिटिलीन प्रेशर जे आहे ते आपण 0.15 kg/cm एवढे ठेवतो. त्यानंतर नोझलचे जे सिलेक्शन आहे ते आपण पुढील प्रमाणे करतो. त्यात प्रथम पॉईंट: ज्या मेटलला वेल्डिंग करायचे आहे त्याची जाडी थिकनेस किती आहे यावर आपण नोझलचे सिलेक्शन डिपेंड करते. धातूचे वस्तुमान किती आहे, धातूचा प्रकार कोणता, फ्लेमसाठी लागणारे गॅस प्रेशर किती यावर आपण नोझलचे सिलेक्शन ठरवितो. पुढील चार्ट बघितल्यावर आपल्या निदर्शनास येते की ज्या धातूच्या प्लेटची वेल्डिंग करायची आहे त्या धातूची थिकनेस ही नोझलच्या साईज बरोबर वाढत जाते. लहान साईजच्या नोझलला कमी प्रेशर लागते, तसेच मोठ्या साईजच्या नोझलला जास्त प्रेशर लागते. ठरवितो. पुढील चार्ट बघितल्यावर आपल्या निदर्शनास येते की ज्या धातूच्या प्लेटची वेल्डिंग करायची आहे त्या धातूची थिकनेस ही नोझलच्या साईज बरोबर वाढत जाते. लहान साईजच्या नोझलला कमी प्रेशर लागते, तसेच मोठ्या साईजच्या नोझलला जास्त प्रेशर लागते. गॅस वेल्डिंग पॉवर प्लांट गॅस वेल्डिंग पॉवर प्लांट हाताळताना काही महत्त्वाच्या सेफ्टी आणि प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावे लागतात. त्या पुढील प्रमाणे आहेत. अपघात मुक्त होण्यासाठी प्रथम सुरक्षा नियम माहीत असणे आवश्यक आहे आणि नंतर त्यांचा काटेकोरपणे सराव करणे आवश्यक आहे, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की सुरक्षा संपल्यावर अपघात सुरू होतो.
Accident starts when safety ends. Ignorance of rules is no excuse. वर दिलेल्या सेंटेन्सनुसार रूल्सचे किंवा रूल्सकडे दुर्लक्ष करणे हा आपण एक्सक्यूज देऊ शकत नाही. गॅस वेल्डिंगमध्ये वेल्डरने स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी गॅस वेल्डिंग प्लांट आणि फ्लेम सेटिंग हाताळताना सुरक्षा खबरदारीचे पालन केले पाहिजे. त्यामध्ये आता आपण काही सामान्य सुरक्षा किंवा जनरल सेफ्टीज बघणार आहोत. गॅस वेल्डिंगच्या प्लांटमध्ये कोणत्याही भागामध्ये किंवा असेंब्लीमध्ये लुब्रिकंट, तेल किंवा ग्रीसचा वापर करू नका, त्यामुळे स्फोट होऊ शकतो. सर्व ज्वलनशील मटेरियल वेल्डिंग क्षेत्रापासून दूर ठेवावे. गॅस वेल्डिंग करताना नेहमी फिल्टर लेन्स गॉगल घाला. नेहमी आग प्रतिरोधक कपडे, ॲस्बेस्टॉस हातमोजे आणि ॲप्रॉन घाला. आर्क वेल्डिंग दरम्यान सुरक्षा जबाबदारी घ्यायची असते ती आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. आर्क वेल्डिंग ही एक वेल्डिंग प्रोसेस असून त्यामध्ये आपण पुढील प्रमाणे सुरक्षा किंवा सेफ्टी प्रिकॉशन्स घ्यायचे. आर्क वेल्डिंग करताना कधीही ओलसर किंवा ओल्या जागेवर उभे राहू नका. नेहमी सर्व सुरक्षा पोशाख उदाहरणार्थ हातमोजे, ॲप्रॉन, स्लीव्ज, शूज परिपूर्ण घालूनच वेल्डिंग करायची. डोळे आणि चेहऱ्याच्या संरक्षणासाठी वेल्डिंग आणि चिपिंग दरम्यान अनुक्रमे वेल्डिंग आणि चिपिंग स्क्रीन वापरा. आर्क वेल्डिंग दरम्यान सुरक्षा खबरदारीसाठी काही आणखी पॉईंट्स, ज्यामध्ये वापरात नसताना मशीन बंद करा. कपडे तेल किंवा ग्रीसपासून मुक्त ठेवा. गरम धातू हाताळताना चिमटे वापरा. आर्क वेल्डिंग करताना खिशात माचीस किंवा पेट्रोल लायटर ठेवू नका. तसेच पोर्टेबल स्क्रीन किंवा वेल्डिंग बूथ वापरून बाहेरील लोकांचे रेडिएशन आणि किरणांच्या परावर्तनापासून संरक्षण करा. वेल्डिंग क्षेत्र ओलावा आणि ज्वलनशील पदार्थांपासून मुक्त ठेवा. विद्युत दोष स्वतः दूर करण्याचा प्रयत्न करू नका. इलेक्ट्रिशियनला कॉल करा. आर्क वेल्डिंग दरम्यान सुरक्षा खबरदारी जी आहे ती आपण आता आणखी बघणार आहोत. त्यामध्ये इलेक्ट्रोड स्टब ग्राउंडवर फेकू नका. त्यांना एका कंटेनरमध्ये ठेवा. आर्क वेल्डिंगचा धूर आणि धुके काढण्यासाठी एक्झॉस्ट पंखे वापरा. दुखापत टाळण्यासाठी वेल्डिंग क्षेत्र नेहमी स्वच्छ ठेवा आणि न वापरलेले धातू, भंगार इत्यादी काढून टाका. धन्यवाद. यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण बघत आहोत 2 MS फ्लॅट 10 बाय 5 mm विड्थ आणि हाईट तसेच 5 mm थिकनेसच्या असून यांना आपण लॅब जॉईंट वेल्डिंग प्रोसेसद्वारे वेल्ड करण्यात आहोत. तसेच पुढील व्हिडिओमध्ये आपण वेल्डिंग प्रोसेस कशाप्रकारे, गॅस वेल्डिंग प्रोसेस कशाप्रकारे केली जाते हे आपण बघणार आहोत.